नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पत्ताकोबीचे पराठे कसे करायचे। जे लहान मुलांना तुम्ही दिले तर ते खूप आवडीने खातील आणि मोठेही खातील खूप आवडीने। चला तर बघूया यासाठी लागणारं साहित्य काय। इथे मी पत्ताकोबीचा जो पूर्ण आपल्याला गड्डा मिळतो तो गड्डा पूर्ण कापून घेतलाय। नंतर कोथिंबीर घेतली आहे थोडी। तुम्ही जितकं तिखट खात असाल त्यानुसार तिखट मिरच्या घ्यायच्या। मी इथे 10-15 मिरच्या घेतल्या। नंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या 8-10 आणि थोडं जिरं घेतलंय। आता आपण हा जो पत्ताकोबी आहे तो बारीक फाईन चॉप करून घेणार आहोत चॉपरमध्ये। चला तर बघूया। अशा प्रकारे मी चॉपरमध्ये हे सर्व थोडा पत्ताकोबी बारीक करून घेणार आहे। चॉप करून घ्यायचं आपल्याला थोडं। आता तुम्ही पाहू शकता मी हे चॉपर मध्ये कोथिंबीर, जिरं, मिरच्या, लसूण, पत्ताकोबी सर्व छान बारीक फाईन चॉप करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात गव्हाचं कणकेचं पीठ ऍड करणार आहे। आपण त्याच्यात थोडी हळद ऍड करून घ्यायची आहे। साधारण एक अर्धा चमचा आपण ऍड करून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या पराठ्याला कलर खूप छान येईल। आणि नंतर आपण मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार। मी इथे साधारण 2 चमचे मीठ टाकतीये। तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त घेऊ शकता। अशा प्रकारे आपण इथे पीठ ऍड करून घेणार आहे। जेवढे बसेल तेवढे आपल्याला इथे ऍड करून घ्यायचंय। आपण इथे पीठ जे घेतलंय ते जास्त नाही घ्यायचं आपल्याला। जर आपण जास्त घेतलं तर आपल्याला त्या पत्ताकोबीचा त्याच्यात टेस्ट इतकी येणार नाही, त्याच्यामुळे आपण कमी घेणार आहे। असं छान मळून घ्यायचंय आपल्याला पीठ। नंतर त्या पिठाला थोडं पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला भिजवताना पाणी टाकायची काही गरज नाहीये। सपोज जर तुम्हाला लागलं तर तुम्ही टाकायचंय, अदरवाइज टाकायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता इथे मी छान कणिक मळून घेतलीये। आता आपण ते लाटून घेणार आहोत। आज आपण पराठे कढईत शेकणार आहोत। आज तव्यावर नाही शेकणार आहे, आज आपण कढईमध्ये शेकणार आहे। बघूया कसे शेकायचे ते। जर तुम्हाला जमत नसेल कढईत तर तुम्ही तव्यावरही शेकू शकता, पण आज आपण इथे बघणार आहे की कढईमध्ये कशी शेकायची। तुम्ही पाहू शकता इथे मी आता पराठा कढईत टाकलेला आहे। कढईत भाजण्याचा एकच फायदा आहे की कढईत खूप छान भाजले जातात दोन्ही साइडने पराठा। असं आपण त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं एका साइडने। सर्व बाजूने मीठ लावून घ्यायचंय आपल्याला। नंतर आपण त्याचं उलटवून घ्यायचंय आणि पुन्हा जी दुसरी साइड आपली होती तिकडे आपण तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या दोघी साइड छान भाजल्या जातील। तुम्ही पाहू शकता आता आपला इथे पराठा छान खरपूस भाजून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आता आपला पराठा छान रेडी झालेला आहे। आपण तो सर्व करणार आहे। तूप आणि आंबट लोणचं इथे घेतलेलं आहे, त्याच्यासोबत आपण सर्व करणार आहे। चला तर मग या सर्वांनी गरमागरम पराठा खायला। थँक्यू ऑल। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका।
थँक्यू.